तब्बल 2.5 वर्षांपासून कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे रहिवासी संजय सिंह रतन सिंह आणि त्यांची पत्नी नीतू संजय सिंह यांची सोलापूर न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली आहे। परिस्थितीजन्य पुरावा आधारित खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची कडी परिपूर्ण असणं महत्त्वाचं असतं असं मत व्यक्त करून तब्बल 2.5 वर्षांपासून कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे रहिवासी संजय सिंह रतन सिंह आणि त्यांच्या पत्नी नीतू संजय सिंह यांची सोलापूर न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली। मोहोळ तालुक्यातील कोन्हेरी येथील हॉटेलमध्ये संजय सिंह रतन सिंह आणि त्यांच्या पत्नी कामाला होत्या। त्याच हॉटेलमध्ये कामाला आलेल्या उत्तर प्रदेशमधीलच संतोष सिंग याच्याबरोबर भांडण झाल्यानं पती पत्नीनं 20 मार्च 2024 रोजी संतोष सिंग यांचा नायलॉन दोरीनं गळावळून खून केला असं सरकार पक्षाचं म्हणणं होतं। आरोपी विरुद्ध सादर करण्यात आलेल्या परिस्थितीजन्य पुराव्याची कडी परिपूर्ण नाही आणि अशा खटल्यातील घटना शाबितीबद्दलच्या सर्वोच्च न्यायालयानं शरद सारडा विरुद्ध महाराष्ट्र सरकार या खटल्यातील निकालपत्रात नमूद केलेल्या पंचशील तत्वाच्या निकषात बसत नाही असा युक्तिवाद बचाव पक्षातर्फे करण्यात आला होता। या खटल्यात आरोपीतर्फे ॲडव्होकेट धनंजय माने, ॲडव्होकेट जयदीप माने, ॲडव्होकेट प्रणित जाधव यांनी काम पाहिलं।